नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वाती आर किचनमध्ये. तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाच्या कापण्या. आषाढ महिना आला की सगळ्यांच्याच घरामध्ये ह्या कापण्या बनवल्या जातात. पारंपरिक रेसिपी आहे ही. तर मी आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे. चला तर मग आपण साहित्य बघूया. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तेल घ्यायचं आहे आपल्याला या मोहन घालण्यासाठी. इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. चण्याचं पीठ छोटी वाटी घेतलेली आहे. एक पोहे खायचे 2 चमच्यासारखं मी घेतलेलं आहे. तीळ घ्यायचे आहे आणि मीठ. तर इथे तिळीऐवजी तुम्ही खसखस देखील वापरू शकता. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे. तर इथे पातेल्यामध्ये मी हा गूळ टाकलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला पाऊण वाटीसारखं पाणी टाकायचं आहे. तर इथे मी पाऊण वाटीसारखं पाणी घेतलेलं आहे. आता हा गूळ आपल्याला छान वितळवून घ्यायचा आहे. तर इथे आपलं गुळाचं पाणी तयार आहे. तर मी हे आता गाळून घेते आधी. आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, गुळामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल. आता हे पाणी थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. गरम पाण्यात आपल्याला पीठ भिजवायचं नाही आहे. थंड झालं की मग पीठ भिजवायला घेऊया. इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला. आता आपण पीठ भिजवायला घेऊया. तर इथे आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. त्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ टाकायचं आहे. आणि मीठ इथे अगदी नॉर्मल टाकायचं आहे, चिमूटभर. आणि हे सगळं आपण आधी मिक्स करून घेऊया, चण्याचं पीठ, मीठ सगळं. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. आता इथे तेल देखील गरम झालेलं आहे. तर तेल मी याच्यावर टाकून घेत आहे. तेल खूप गरम आहे, त्यामुळे आपल्याला आधी हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे सगळं, नाहीतर हात भाजेल. थोडंसं थंड झालं की मग आपण हाताने मळून घेऊया. आता थंड झालेलं आहे. आपण याला हाताने छान मिक्स करून घेऊया. आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपली छान मुटकी वाळल्या गेली पाहिजे, असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही सुंठ पावडर देखील वापरू शकता. आता हे मी गुळाचं पाणी जे आपण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पीठ भिजवून घेत आहे. थोडं थोडं घालून आपल्याला पीठ भिजवायचं आहे. आणि पीठ अगदी घट्ट भिजवायचं आहे, पातळ नको आहे बिलकुल. थोडं थोडं आपल्याला लागत लागत पाणी, गुळाचं पाणी इथे घालायचं आहे.
तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी हे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे. अगदी आपल्याला नॉर्मल असं हे भिजवायचं आहे आणि पाणी देखील इथे मी पूर्ण वापरलेलं आहे. परफेक्ट रेसिपी आहे ही. आता इथे मी कापण्या बनवायला घेतलेल्या आहे. तर हे बघा, त्यातनं पिठामधून एक छोटासा गोळा मी काढून घेतलेला आहे. पीठ थोडंसं घट्ट भिजवलेलं आहे मी. आता इथे मी चपातीसारखी जाडसर अशी चपाती लाटून घेत आहे. ह्याच्या साईडच्या ज्या कडा आहे त्या फाटल्या तरी काहीच हरकत नाही, आपण त्यानंतर कट करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही बिंदास लाटायची आहे. आणि चपाती लाटताना आपल्याला जाडसर ठेवायची आहे, बारीक नाही लाटायची. खूप अशी जाडसर आपण भाकरी बनवतो ना तशीच ठेवायची आहे. त्यामुळे काय होईल, आपल्या ज्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत होतील. तर अशा पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. इथे तुम्ही हे बघा, अशा पद्धतीने आपली चपाती झालेली आहे लाटून. आता ह्या साईडच्या कडा ज्या आहेत त्या मी बघा कशा पद्धतीने कट करणार आहे. आधी मी सरळ पट्ट्या कापून घेत आहे. आणि इथे जे साईडच्या फाटलेल्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण कापण्या कट करून घेऊ. इथे तुम्ही कोणताही आकार तुम्ही देऊ शकता, चौकोनी, तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही दिला तरी चालेल. शंकरपाळ्याचा आकार असतो तोच आपण इथे कापण्यांना आकार देणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी देखील इथे कापू शकता. आणि आता हे खाली चिकटलेलं आहे पोळपाटला, तर आपण उलथण्याच्या साहाय्याने हे आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन निघतील. हे बघा, अशा पद्धतीने. आपला वेळही वाचतो आणि पटकन निघतात, असे एक एक काढत बसण्यापेक्षा. अशा पद्धतीने कापण्या बनवून घ्यायच्या आहे. या मी सुट्ट्या करून घेत आहे आणि एका डिशमध्ये काढून घेते. तर इकडे आपलं तेल देखील तापलेलं आहे. आता आपण कापण्या तळायला घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. खूप गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे, स्लो कमी मीडियम गॅसवरच आपल्याला कापण्या तळायच्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला कापण्या तेलामध्ये सोडून द्यायच्या आहे. थोड्याफार चिकटलेल्या असल्या तरी काही हरकत नाही, तेलामध्ये त्या सुट्ट्या होतातच. तर बघा, अशा छान क्रिस्पी झाल्या पाहिजे, खुसखुशीत. त्यामुळे थोडंसं कमी गॅसवर तळायचं आहे, खूप कमी पण नाही, मीडियम ठेवायचं आहे. दोन्ही बाजू आपल्याला छान मस्त तळून घ्यायच्या आहे. ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहे कापण्या. तर इथे बघू शकता, कलर बघा कसा छान आलेला आहे. आता हे आम्ही काढून घेते.
हे तळून झालेल्या आहे आपल्या कापण्या. आषाढ महिना आला की सगळ्यांच्याच घरामध्ये कापण्या बनवल्या जातात. त्यामुळे ही रेसिपी जुनी आहे, खूप पारंपरिक जुनी रेसिपी आहे. आणि खायला देखील खूप छान लागतात ह्या कापण्या. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या कापण्या तयार आहे, बघू शकता. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, इथे मी एक तोडून दाखवलेली आहे, अशी क्रिस्पी झालेली आहे, छान खुसखुशीत. चला तर मग भेटू